आमच्या भाऊ बहिणींना आता मी बघा करतोय बघा भाऊ बहिणींना हा करतोय गणपती बाप्पाला आपल्या खरा झाला नक्की सांगा इकडे चाललाय स्वयंपाक काहीतरी करतोय. हाय नमस्कार आपल्या भावाला बहिणीला झाला का चहा पाणी भावाबहिणीचा तर आपला चाललाय स्वयंपाक बघा भावाबहिणीनो आम्ही जायचंय कामाला तर आम्हीचा डबा तयार करायचं चाललंय काम माझं. तर आता मी काय केलंय बघा बाजरीच्या भाकरी केल्या त्या आणि रातची आमटी आहे ती तिला कढायला लावली आहे म्हणजे तापावती आहे. आणि आता केलंय बघा मसुरीच्या डाळीचं कांदा टाकून कालवण डब्याला आलेला. तर भावा बहिणींनो तुम्ही काय काय केलं काय 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 नाही काय खाल्लं काय नाही तेवढं मला सांगा कमेंट मध्ये. तर आपण तेव्हा काही बनवलंय असलं आता जेवण आणि कामाला जायचं त्याला म्हणलं काय असेल ती शिळ खा आणि ताज डब्याला घेऊन जा उपाशी जात जाऊ नको कामाला. तर भावा बहिणीनं कसं आहे की आता आमच्या ते विचारतेच नव्हता आधीच आणि मला तर होती चहाची सवय पण आपला चहा पण बंद झालाय. तर मग त्याला म्हणजे जेवून जा 2 वाजेपर्यंत राखायला लागतं भावा बहिणीनं सुट्टी होईपर्यंत. आणि ते काम म्हणजे लय खराब आहे व सारं दगडी मातीत उचलायचं काम आहे मग माणसाला 2 वाजेपर्यंत निघतोय का. तर आता त्याचं चाललंय गणपतीला हार वावायचं काम चाललंय. आता गणपतीची आरती ही करायची आणि कामाला जाईल बघा भावा बहिणींना. तर भावा बहिणींनो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठोशी असू द्या. तुमच्या आशीर्वादाने आमचं चांगलं व्हावं द्या मला पण बरं वाटू द्या. आता आपण हातावर एवढं प्रयत्न करतोय जशी माणसं सांगतात तसं. तर भावा बहिणीनं सगळं प्रयत्न माझं चालूच आहे त्यातून मी आता देवाची कृपा आपल्याला चांगलं करायचं का असं फिरवायला लावायचं ते आता देवाच्या हातात आहे माणसाच्या हातात काय आहे भावा बहिणी. तर थोडं राहिलं भाऊ बहिणीनं बाप्पा बहिणीनं गणपतीला का नाही आवडल्या आहे असल्या फुलाची आवडल्या बाप्पाला भाऊ बहिणीनं गणपतीला हार घालावा म्हणतो. भावा बहिणीनं सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा. लय काय नको आपल्याला दवाखान्याला ह्याला पैसे झालं म्हणजे बस सपोर्ट करा आपल्याला गरीबाला. आपल्याला महिन्याला दवाखान्यात जायचंय भावा बहिणीनं. हार कसं करा नका नका सांगा बाबा भाऊ बहिणीनं. लय मस्त हार केला बघा लय भारी हार केला लय लय देवाचा नाद आहे बघा आवेला. भावा बहिणीनं मला असं खिदवायला लावलाय म्हणून मी पण देवांवरनं मन उडावलं होतं. म्हणजे मी पण भरपूर सेवा करत होते देवाची सगळं करत होते सगळं उपास धरत होते. आठवड्यातनं 2 उपास करायचे मंगळवार करायचे शुक्रवार करायचे भावा बहिणींना. पण आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही उपास धरू नका तुम्हाला असं होतंय तर टायमाला गोळ्या हे खायला लागतात. तर भावा बहिणीनं काल तर मी काय सुद्धा खाल्लं नव्हतं आणि चहा सुद्धा पिली नव्हती निरंकार तसं नुसतं पाण्या होते बघा. तरी आपल्याला नाही काय झालं आपण बीपीची सुद्धा गोळी खाल्ली नव्हती शुगरची सुद्धा गोळी खाल्ली नव्हती भावा बहिणी. पण डॉक्टर काय म्हणतात की तुम्ही गोळी चुकवू नका टायमाला गोळ्या खायच्या हे व्हायच्या. तर भावा बहिणीनं त्या तर गोळ्या आता जेवून खायच्या आहेत ते. मग आपल्याला जेवणावर आपण तसलं ते फराळीचं हे काय पण करत नाही. तर आता देवावर सगळं सोडून द्यायचं. आता काय एक बार आता जाणार आहे मी महिन्याने आपले शुगरची तपासणी करायला. ती म्हणजे महिन्याने या शुगरची तपासणी करू आपण. मग ती तपासणी झाल्याच्या नंतर भावा बहिणीनं
आपण देवाच्या नादाला लागणार आहे की आपण दवाखान्यातल्या गोळ्या खाऊन खाऊन तर भाऊ बहिणीला कंटाळा आला आणि भरपूर गोळ्या आहेत. तेवढी एक गोळी खायची आपली बीपीची गोळी तेवढी खायची. तर आता कामाच्या आणि काय एडेवी काढायचा म्हणा तर काहीच पाहिजे तर म्हणजे आम्ही कामाला जातो ना, कामात वेळ भेटत नाही. भाऊ बहिणीला आपलं जसा टाइम भेटेल तसं काढायचं एडे. आणि आपल्याला काय त्या मोबाईल मध्ये जमतच नाही अजिबात. काय आपलं नुसतं बडाडायचं बोलायचं एवढंच काम आहे आपल्याकडे. आपण शिक्षण मी शिकलेलो असतो भावा बहिणीनं तर आपण मोबाईल ठेवून घेतला असता, व्हिडिओ काढला असतं, हे केलं असतं. आता मला काय भावा बहिणीनं फक्त त्यांना येतंय की कॅमेरा चालू करायचा बंद करायचा असे असं पाठवायचं मला येत नाही व्हिडिओ काढून. घातला हर भाऊ बहिणी गणपती बाप्पाला आपल्या आता गाणं आलाय हर बघा, आता आरती आता करायची. आरती करायची त्यावेळी त्यातल्या मार्गाला जायत आणि आपल्याला घरचं काम भरपूर आहे भावा बहिणीनं. घरी तरी काय सुख असतं भावा बहिणीनं. घरचं आपल्याला करायचं लागतंय काय आपलं असतं ते काम घरचं. एकातनं मोकळं झालं की एकात आला असतंय दुखणं असलं कसं भावा बहिणीनं कुणाला राग. आता भावा बहिणीनं तुम्हाला दावतो गणपती बाप्पा आपलं कसं सजलं तर बघा आपलं बाप्पा एवढा म्हणजे एवढं ना बरं का व्यवस्थित झालं. तारखेला भावा बहिणीनं मस्तपैकी त्याला घातलं. कदा दिसतोय सांगा आपला गणपती बाप्पा. भाऊ बहिणींना जो गणपती बाप्पा 5 दिवस बसणार आहेत मग जाणार जातील त्यांच्या घरी 5 दिवसांनी. भाऊ बहिणीनं कसं काय दिसत नाही कसं सांगा गणपती बाप्पा आपलं. चला मग भाऊ बहिणीनं कसं तुम्हाला व्हिडिओ वाटलं नाही कसं सांगा. आता करतो आरती बाप्पाची. तर मला पण जायचं आहे काय म्हणत चाललं मग भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यावर गा आपापल्या काळे समध्यांनी तर समध्यांना बाय बाय.